ताईंना विनंती करते त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करायची. 5:15 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम 1.5 तासाचा आहे. तर तुम्ही सगळेजणी थांबणार आहात ना? हो. नाही तर मग एडिट करायला नाही अजिबात नाही. नमस्कार. परवाच्या पावसात खूप भिजल्याने आवाज बसलेला आहे, पण माझा मूळ आवाज यापेक्षा गोड आहे असं समजून घ्या. नमस्कार. मी संजीवनी मोगी, वंदना जोगळेकर आणि सारिका जोशी तिघींच्या वतीनं आपण सर्व रसिकांना नम्र अभिवादन. जिथे ब्राह्म, क्षात्र आणि सारस्वत अशी तिन्ही तेज, अशा प्रकारचे तिन्ही तेज एकवटलेले आहेत. ज्या गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि साहित्यिक अशी त्रिवेणी परंपरा लाभलेली आहे, अशा सोपान नगरीशी, सासवड या गावाशी आज नातं जुळतंय. शलाकाच्या निमित्तानं त्याचा प्रथम आनंद व्यक्त करते. खूप दिवसांपासून आमंत्रण होतं शलाकाचं. काही माणसं अशी असतात की मातृहृदयी असतात. आईचं कसं कुठे छान खाल्लं तिच्या घशाखाली उतरत नाही. घरी जाऊन तो पदार्थ बनवून आपल्या मुलांना खाऊ घालेपर्यंत तिचं समाधान होत नाही. तसं नुसतं ऐकून एकट्या शलाकाला असं वाटलं की माझ्या मैत्रिणींनी पण ऐकलं पाहिजे, आणि त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन बरेच दिवसाच्या आमंत्रणानंतर आज हा योग आलाय आणि त्यामुळे विशेष आनंद होतोय. विशेष आनंद एवढ्यासाठी की अरसिकेषु कवित्व निवेदनम शिरसी मालिक मालिक मालिक, म्हणजे अरसिक लोकांच्या पुढे, म्हणजे त्याला अगदी छान ठसठशीत मराठी म्हण आहे की गाढवा पुढे वाचली गीता, असे अनुभव काही वेळेला आल्यामुळे आज रसिकेषु कवित्व निवेदनम असा आनंद मिळतोय, याचं समाधान. एका फारसी शायरानं, त्याचं नाव आहे साईद तबरेज, त्यांनी शेराच्या बाबतीत म्हणजेच अर्थात कवितेच्या बाबतीत, कारण शेर आणि काव्यगुण हा एकच आहे, तेव्हा त्यांनी असं म्हटलंय, फार सुंदर त्याचं वाक्य आहे, मार्मिक असं वाक्य आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. त्यांनी असं म्हटलंय, चांगल्या काव्याला मारक अशा दोनच गोष्टी आहेत. चांगल्या काव्याला मारक अशा दोनच गोष्टी आहेत, अनभिज्ञाची दाद आणि जाणकारांचं मौन. तेव्हा आता हे विधान थोडं फ्लिप केलं की काय होईल. चांगल्या काव्याला पोषक अशा दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे जाणकारांची दाद आणि दुसरं म्हणजे अनभिज्ञांचं मौन. तेव्हा अशी ही जाणकारांची दाद मिळवण्याचा मोह असल्यामुळे इतक्या पावसात जिथे रेड अलर्ट होता, घरचे म्हणत होते कसं जाणार, तरी देखील आम्ही तिघी जणी इथे त्या मोहाच्या पोटी आलेलो. तेव्हा आरती प्रभूंनी म्हटलेलं आहे की चोरितो का शब्द आम्ही, चोरिता का वाहवा, दाद द्या अनशुद्ध वा. तेव्हा अशा प्रकारे तुमच्यासारख्या जाणकारांचं, की शब्दांवर प्रेम करणाऱ्या सगळ्या जणी आहेत, तेव्हा त्यांची दाद मिळवण्याचा मोह असल्यामुळे आजच्या या कार्यक्रमाचं शलाकाने दिलेलं आमंत्रण मी अतिशय प्रेमाने स्वीकारलं. शलाकाचं आमंत्रण म्हणजे खास असणार, कारण शलाकाचे कार्यक्रमही तितकेच खास असतात. मला खरोखर या काहीतरी 5 फूट 1 इंच 2 इंच अशा उंचीच्या व्यक्तीचं आश्चर्य वाटतं की कुणी मदन मोहननी असं म्हटलं होतं की लताबाई जेव्हा माईक समोर उभ्या राहतात तेव्हा ते वेगळ्याच दिसायला लागतात. तशी ही इथे साधा सलवार कमीज घालून बसलेली जी मुलगी आहे असं म्हणते, म्हणजे तिला छान वाटतं.
भव्य स्टेजवर हाऊसफुल अशा सभागृहात जेव्हा रोस्तमच्या मागे उभी राहते तेव्हा ती काय दिसते म्हणून सांगू तुम्हाला. म्हणजे तो ते सगळं सभागृह, त्याच्या सभागृहात बसलेली सगळी गानलोलूप अशी माणसं ही तिच्या कब्जात असतात, मुठीत असतात. आणि त्यामुळे तिने जेव्हा आमंत्रण दिलं तेव्हा मी म्हटलं की ऐकणारे खास असणार आणि म्हणून जायचंच आपण. तेव्हा थोडक्यात काय आवडेल तिथे दाद द्यायला संकोच करू नका. एखादी कविता आवडली तर कवितेतली एखादी जागा आवडली तर त्या जागेला मनपूर्वक दिलफेक दाद द्या. आणि आज वन्समोर घ्यायची काही सोय नाही आपल्याकडे, कारण बऱ्याच कविता वाचायच्या आहेत. पण या संपूर्ण कार्यक्रमाला एक वन मोर दिला तरी चालणार. हा म्हणजे आता गणपती बाप्पांच्या बाबतीत म्हणायचंच आहे पुन्हा येईल, पण पुढच्या वर्षी आणि आम्हालाही आवडेल. बघा कवी कसा असतो, म्हणजे हा कार्यक्रम सुरू होत नाही तर पुढच्या कार्यक्रमाचं नाव देतो आमंत्रण. तेव्हा मैफिलीच्या बाबतीत एक सुंदर शेर आहे. शलाका समोर बसली आहे त्यामुळे उर्दू झाडायचा मोह आवडत नाही. तेव्हा एका मैफिलीच्या बाबतीत असं म्हटलं एका शेरात सुंदर, महफिल वो नहीं जहाँ चेहरों की तादाद हो. तादाद म्हणजे संख्या. महफिल वो नहीं जहाँ चेहरों की तादाद हो, महफिल तो वो है जहाँ एहसास आबाद हो. तेव्हा आजचा हा माहोल असा आबाद करूया आणि कार्यक्रमाला सुरुवात करूया. तेव्हा सुरू करूया. मी सूत्र वंदनाच्या हाती देते आणि शब्दांच्या प्रार्थनेनेच आम्ही कार्यक्रमाची सुरुवात करतो. तत्पूर्वी माईक जरा चालू करायला पाहिजे. हे चित्तचक्षु खोलणाऱ्या शब्दांनो मस्तकावर राहू द्या आशीष हा, राहू द्या आशीष. फुंकुनी द्या अंतरीची काजळी, येऊनी हाती उजळता पोतवा. हाती उजळता पोतवा. सत्व द्या, अभिव्यक्ती द्या, रसरंग द्या, तेज द्या, अन द्या क्षमा शांती जीवा. अंध्या क्षमा शांती जीवा. याचकाच्या लीनतेने प्रार्थना मूर्त भा, साकार भा, सायुज्य भा. साकार भा, सायुज्य भा. सार साऱ्या जीवनाचे व्यापुनी या मनाच्या अंबरी भरुनी रहा. अंबरी भरुनी रहा. अंबरी भरुनी रहा. अंबरी भरुनी रहा.